नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून संगीता शेंबेकर यांनी मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. तरी आनंदात कसं राहायचं. हा तरी प्रश्न ना प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपाने उभा राहतो बघा. कोणाचे नातेवाईक साथ देत नाही, कुणाकडे पैशाची तंगी आहे, कुणाच्या आयुष्यात उतरता काळ सुरू आहे. तरीही मन आनंदात ठेवण्याचा शोध मात्र आपल्यालाच घ्यायला लागतो. कारण तरी हा शब्द जरी दिसायला छोटा असला ना तरी त्यामागे आयुष्यातले मोठे मोठे संघर्ष दडलेले असतात. पण आश्चर्य म्हणजे काय माहिती आहे, या तरीला जिंकण्याचे मार्ग आपल्यासमोर असतातच. फक्त ते पाहण्या इतकं शांत डोकं आणि शोधण्या इतकी धैर्यशील नजर हवी असते. म्हणजे बघा, परिस्थिती बदलत नसली तर दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. जग आपल्या मनाप्रमाणे चालणार नाही, पण आपलं मन जगाप्रमाणे चालायला शिकू शकतं ना. नातेवाईक त्रास देत असतील तर अंतर ठेवणं, मर्यादा आखणं हा मार्ग. पैसे कमी असतील तर गरजांना नीट प्राधान्य देणं हा मार्ग. उतरता काळ असेल तर स्वीकार आणि संयम हा मार्ग आपल्याला अवलंबावा लागतो. आणि आनंद हा काही बाहेर नाही, स्वतःकडे परतण्याचा प्रवास आहे तो. लहान सहान गोष्टीमध्ये मन रमवण्याची कला ही मोठ्या मोठ्या अडचणींनाही हलकं करते. एक चांगलं पुस्तक किंवा एक छान सकाळचा वॉक, 2 मिनिटांचं ध्यान, एखादी निर्मिती, एखादं प्रशिक्षण आपल्यात रोज थोडी थोडी ऊर्जा परत घेऊन येते. आपल्याला कोणी समजून घ्यावं, ऐकावं, धीर द्यावा हे माणसाची गरज आहे. विश्वासू मैत्री किंवा आपला ग्रुप किंवा एखादा आपला आयडॉल किंवा आदर्श रूपातली व्यक्ती या सगळ्या तरीच्या छायेतून आपल्याला बाहेर येण्यासाठी मोठी मदत करतात. त्यामुळं आधार शोधायला हवा. आधार शोधणं म्हणजे कमकुवतपणा नाही हे लक्षात घ्यायला हवं. अशा वेळा स्वतःची प्रगती अगदी छोट्या छोट्या पायऱ्यांनी साधणं गरजेचं आहे. उतरता काळ जरी असला तरी उद्याची एक छोटी पायरी आपल्याला आज चढता येतेच की. लहान सहान फिटनेस रुटीन आपण फॉलो करू शकतो, एखादं कौशल्य शिकू शकतो. या गोष्टी आपल्याला दाखवतात की अडचणी असल्या ना तरीसुद्धा आपण स्थिर आहोत आणि स्थिर राहणं फार गरजेचं असतं. काही नाही आहे असं वाटत असताना आपल्याकडे जे काही आहे ना याचा विचार करणं फार गरजेचं आहे. तिकडे नजर वळवणं गरजेचं आहे. असं केलं की मन हलकं होतं आणि मग एक छोटी कृतज्ञता मनावरचं मणभर ओझं कमी करते. म्हणूनच तरी आनंदात कसं राहायचं याचं उत्तर एकच नसतं. ते प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळं असतं. पण तत्त्व मात्र एक असतं. आनंद म्हणजे अडथळे नाहीसे होणं नव्हे, तर अडथळ्यांच्या तरीपणामध्ये मन शांत ठेवण्याची शक्ती निर्माण करण्याची ताकद यामध्ये. आपल्याकडे मार्ग असतात, फक्त ते शोधण्याची आपली तयारी असायला हवी. आणि हा शोधच पुढे जाऊन आपलं एक स्वतःचं तत्त्व तयार करत असतो. तरीही मी आनंदात राहू शकतो याचं. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.